शेवटचा राऊंड उंबरमाली आणि जयदुर्गा इगतपुरी. पहिला बॉल भगवानचा आणि मार्क तर राजेश आणि पहिलाच नो बॉल, पहिलाच वाईट बॉल. फिरिट असेल पुढचा चेंडू. या नोच्या मदतीने संघाचं खातं ओपन होत आहे. एक बघूया पुढचा बॉल फ्रीट असेल राजेशला आणि उंचावर मारलेला चेंडू एकदा पूर्ण. या एकच रनावर समाधान मानावे लागेल. धावसंख्या दिली ती 2. एक बॉल 2 धावा. बघूया पुढचा बॉल भगवान यांचा आणि मार्गदर्शक नामदेव. आणि हा वाईट चेंडू, खराब चेंडू. या वाईटच्या रूपात धावसंख्या होती 3. बघूया पुढचा बॉल भगवान यांचा आणि मार्गदर्शक नामदेव. आणि डायरेक्ट लावून शॉट येतोय. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6च्या मदतीने धावसंख्या झाली 3-9. बघूया पुढचा बॉल भगवान यांचा आणि मार्गदर्शक नामदेव. फुलटो चेंडू ग्राउंड शॉट एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि चापून पार गडा तो बॉल बाउंड्रीच्या बार लायला येतोय चौकार. धावसंख्या झाली 13. बेडकुसाचा फिल्डिंग. बेडगावाने उड्या मारत पण गडाला एक बॉल सापडलेला नाही. बघूया पुढचा बॉल भगवान यांचा आणि मार्कचे नामदेव. आणि उंचावर मारलेला चेंडू येतोय. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6च्या मदतीने धावसंख्या झाली ती 19. 4 बॉल 19. अजूनही भगवानच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया पुढचा बॉल वाईट चेंडू. बेहाय लागला बॅटरला. डायरेक्ट लावून षटकार मारत ना. असा दबाव असेल गोलंदाजावर भगवानवर. बघूया पुढचा बॉल भगवान यांचा आणि मार्गदर्शक नामदेव. आणि हा विकेटचं पतन. नामदेवला मात्र परतावे लागेल विकेट. आणि अजूनही भगवानच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि नामदेवची जागा भरून जातात 93. आणि धावसंख्या झाली ती 21. तिकडे 21 ना 21 झाले. वाईट आहे ना, वाईट चालू आहे लिहिला. दोघं भाव आहेत ना ते चुलत. आणि धावसंख्या झाली ती 21. आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. काय झालं. धावसंख्या झाली ती 21. आणि अजून शेवटचा चेंडू शिल्लक. 2 देख. पहिला नो, त्याच्यावर 1, त्याच्या परत वाईट, मग 6, मग चौकार, परत 6,
आणि मग वाईट, मग त्याच्यावर आऊट. 5 बॉल झालेत. बघूया पुढचा बॉल भगवान यांचा आणि मार करते तन्मय. आणि हा वाईट चेंडू परत आंबरचे हात हवेत. या वाईटच्या रूपात धावसंख्या झाली ती 22. कोण आहे वाईट. बघूया पुढचा बॉल आणि येतो तन्मयच्या बॅटमधून एवन कोहलीचा ब्रँडेड षटकार. तो आलाय खेळून गडीत षटकार मारे तो सिंगल खेळतच नाही. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. काम आहे. बघूया दुसरं षटक घेऊन येतात ते देवेंद्र आणि मार करतात ते राजेश. आणि परत वाईट चेंडू. या वाईटच्या रूपात धावसंख्या झाली ती 29. हा दुसरी. बघूया देवेंद्रची पहिला चेंडू मार करतात ते राजेश आणि उंचावरून आलेली चेंडू ही गती वाढते आणि एकदा पूर्ण आणि चेंडू जातोय. चौकार खराब अशी फिल्डिंग करतोय. धावसंख्या झाली ती 34. 33. धावसंख्या झाली ती. बघूया पुढचा चेंडू आणि चांगल्याचा ग्राउंड शॉट. धावसंख्या झाली ती 35. धावसंख्या झाली ती 34. आणि उंचावर मारलेले चेंडू आणि झेल मात्र टिपलेली आहे. जास्त योग गेलाय. बरोबर आहे तिकडं. बरोबर आहे. आणि तन्मयची जागा भरून जात आहेत ते संदीप. बरोबर ना. येतच चुकलाय तू. 34 झाला. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 34. अजूनही विकेट लिहिला तर आणि अजूनही देवरामच्या देवेंद्रच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया पुढचा चेंडू देवेंद्र यांचा आणि मार्गाचा संदीप आणि फुलटो चेंडू ग्राउंड शॉट एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पण नाही. या एकच्या मदतीने धावसंख्या झाली ती 35. अजूनही देवेंद्रच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज देवेंद्र. बघूया पुढचा गोल मार करत राजेश. फुलटो चेंडू जातोय एकदा पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न दुसरी पण पूर्ण. या दोनच्या मदतीने धावसंख्या झाली ती 37 आणि अजूनही देवेंद्रच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया पुढचा बॉल देवेंद्रचा मार्गाचा राजेश
यॉर्कर लेंथ एकदा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि हा विकेट. राजेशला मात्र परतावे लागेल. तंबू शास्त्राला पाठवलेला आहे राजेशला. या टेकच्या मदतीने धावसंख्या ती 38. क्वालिफायचा सामना आहे आणि धावसंख्या ती 38. चांगली गोलंदाजी केलेली आहे देवंद्रे यांनी. आणि तिसरे षटक घेऊन येतात ते रामा आणि मारे करतात ते संदीप. बॅट बॉल आणि बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार संदीपच्या बॅट मधून. या 6च्या मध्ये धावसंख्या झाली ती किती झाले? 44. पहिला बॉल आणि पहिला मोठा प्रहार रामाच्या गोलंदाजीवर केलेला आहे ते संदीपने. आणि बघूया पुढचा बॉल राणा यांचा आणि मार्ग त्याचा संदीप. आणि ग्राउंड शॉट एकदा पूर्ण आणि दुसरी पूर्ण. आणि हा गजलाचं सतरक्षण करतायत ते बेडूक धरत काय गड्या. खरवाची सतरक्षण करतायत राजू. बघूया पुढचा गोल रामा यांचा आणि मार करतात ते संदीप. फुलतो चेंडू येतोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि धावसंख्या झाली ती 52. हाना मारायचं षटक रामा यांचं आणि खराब गोलंदाजी करतोय रामा. बघूया पुढचा बॉल रामा यांचा आणि मार करतोय संदीप. बॅट बॉल परत जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. अजूनही रामाच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 58. अजूनही रामाच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि संदीप मात्र हॅट्रिक वरती. आणि हा क्वालिफायचा सामना उंबरमाली आणि जयदुर्गा इगतपुरी. बघूया पुढचा गोल रामा यांचा आणि मार्काचा संदीप. आणि परत येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार कनेक्ट मध्ये. आणि हॅट्रिक मात्र पूर्ण केलेला आहे पण काहीच पारितोषिक त्याला नाही हॅट्रिकला. आणि धावसंख्या झाली ती 64. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. चांगलं स्कोरबोर्ड चालवत आहेत ते संदीप. बघूया पुढचा गोल रामा यांचा आणि मार्गाचा संदीप. आणि उंबरमाली संघाने आपलं संरक्षण सजून घ्यायचं आहे. आणि जयदुर्गा इगतपुरी यांचे 2 सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहे.
आणि जय दुर्गा इगतपुरी संघाचे दोन सलामीचे फलंदाज गोरख आणि रामा आणि बोल घालताय ना. त्याच्यात नाही ना बा. नवा नाही याच्यात जुनं सात ते काय पण तू केलेला आहे नाही ना बोल. नाही त्याच्यात बघूया कोणी सावना हा ना आणि पहिलेच हाणामारीचे षटक घेऊन येत आहेत तन्मय. रोमांचक सामना उंबरमाली आणि इगतपुरी. बघूया पहिला बॉल घेऊन जाणार आहे तन्मय आणि मार करतात गोरख आणि हाफ ट्रेकर बॉल डॉट डिलिव्हरी. बघूया पुढचा बॉल तन्मयचा आणि मार करतात गोरख आणि चांगली गोलंदाजी मानावी लागेल तन्मयची. गड्याला बॉलच दिसत नाही अंडर झाला काय. बघूया पुढचा बॉल तन्मयचा आणि मार करतात गोरख. फुल टॉप चेंडू स्टेटला केलेला परत येते डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय तन्मय आपल्या गोलंदाजीवर चांगला मात करते. अजून 3 बॉल टाकलेले आहे अजून एकही धाव खर्च केलेली नाही. बघूया पुढचा बॉल तन्मयचा आणि मार करतात गोरख आणि उंचावर मारायला चेंडू झोल येईल का आणि झोल मात्र टिपलेला आहे. चांगली झोल टिपलेला आहे सागरनी आणि विकेटचं पतन. चांगले गोलंदाजी करते तन्मय. 4 बॉल हाताळले आहेत आणि एकही धाव खर्च केली नाही आणि अजून जय दुर्गा इगतपुरी यांचे खातं पण ओपन होत नाही झालं नाही आणि गोरखची जागा भरून जातात ते गोटू. बघूया पुढचा बॉल तन्मयचा आणि मार करतात गोटू. चांगले गोलंदाजी करतोय तन्मय. पुढचा बॉल तन्मयचा आणि मार करतात गोटू आणि उंचावर मारला चेंडू परत झोल येईल का. झोल मात्र परत टिपलेली आहे सागरनी. विकेट झोपवता आणि मिडल ओव्हर काढलेली आहे ती पण सर्कलची तन्मयनी. चांगली गोलंदाजी मानावी लागेल तन्मयची. आता कसं आहे ना जिंकत ना बघूया
गोटूचे जागा भरून जातात ते. रवी रवी बघूया दुसरं षटक हाताला येतात ते सागर आणि मार करतात ते रामा. फार नवीन शॉट सेंडू जातोय चौकार. टप्पा खात 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 गेला बॉल चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 4. आता संघाचं खाते ओपन होते एका मोठ्या प्रहाराने. बघूया पुढचा बॉल सागरचा आणि मार करतात ते रामा आणि चांगला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करते सागर. बघत आहे स्टेडियम वरती. बघूया पुढचा बॉल सागरचा आणि मार करतात ते रामा. फार नवीन शॉट गडाला काय बॅटीला कनेक्ट झालेला नाही आणि हलका फिक्कट आणि चेंडू जातोय चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 9. 8. पुढचा चेंडू सागरचा आणि मार करतात तो रामा. करले पण हुगळा बिल्ड झाला आणि उंबरमाली विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. बघूया पुढचा गोल सागरचा आणि मार करतात ते रामा. उंचावर मारलेला चेंडू वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये आणि हे सिंगल धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या झाली ती 9. तेवढे फिल्डर गारटलं का काय. बघूया पुढचा बॉल सागरचा आणि मार करतात ते रवी होते रवी आणि हुकला बेट झाला. 2 षटक संमतीनंतर धावसंख्या झाली ती 9. आणि उंबरमाली विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मला वाटते पहिल्या दिवसाची पहिली टीम क्वालिफाय करत आहे टीम उंबरमाली. बघूया तिसरं षटक हाताला येतो वैभव आणि मार करतात रामा. आणि हा येतोय चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 13. पुढचा बॉल वैभवचा मार करतात रामा आणि हो उंचावून केलेला चेंडू आणि यावर पण सिंगल. खेळाडू मध्ये इतका उत्साह राहिलेला नाही. थंडीचं वातावरण. बघूया पुढचा बॉल वैभवचा आणि मार्काचा रवी उंचावर मारलेला चेंडू एकदा पूर्ण 1च. या 1च्या मदतीने धावसंख्या झाली ती 15. बघूया पुढचा बॉल वैभवचा आणि मार करतात रामा. फुलटो चेंडू येतोय दन करत
एन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार या 4च्या मदतीने धावसंख्या 19. आता आपला संघ कसाही करून विजय होऊ शकत नाही. अजूनही वैभवच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया पुढचा बेल वैभवचा आणि मार्काचा रवी आणि उंचावर मारलेला चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 23. बघूया पुढचा बेल वैभवचा आणि हा हुकला चुकला हिट झाला. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती किती 23. आणि आजच्या दिवसातला कोलिसाई संघ आहे ते ओम साई उंबरमाली यांचं सहर्ष स्वागत